शहर की ताज़ा खबरों को देखने के लिए महाराष्ट्र नागरिक न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करें। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अंबरनाथ शिव मंदिर आर्ट फेस्टिवलचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। 29 फेब्रुवारी 1, 2, 3 मार्च असं 29 ते 3 मार्चपर्यंतचा हा कार्यक्रम असेल। या कार्यक्रमामध्ये दिग्गज कलाकार जे आहेत या शिवमंदिराच्या प्रांगणामध्ये परफॉर्म करणार आहेत, त्यांची कला सादर त्या ठिकाणी करणार आहेत। 29ला मैथिली ठाकूर असेल, 1 तारखेला अभिजित भट्टाचार्य, साधना सरगम, 2 तारखेला कैलाश खेर आणि 3 तारखेला सोनू निगम असे दिग्गज कलाकार जे आहेत ते या ठिकाणी परफॉर्म करतील। पहिल्या दिवशी जे आहे त्याचं ओपनिंग याचं इनॉग्रेशन जे आहे सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त हे त्या ठिकाणी करणार आहेत आणि त्याचबरोबर 3 तारखेला जे आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याचबरोबर गोविंद देवगिरी महाराज असतील आणि रामदेव बाबा असतील हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। 3 तारखेला जे आहे या शिवमंदिराचा जो आपण कॉरिडॉर बनवतोय 150 कोटी खर्च करून त्याचं भूमिपूजन देखील जे आहे ते माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि गोविंद देवगिरी महाराज आणि रामदेव बाबा असतील हे मिळून जे आहे ते त्या ठिकाणी भूमिपूजन देखील करणार आहेत। तर ह्या शिवमंदिराला जे आहे 1000 वर्षाचा इतिहास आहे। हे शिवमंदिर जे आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं पाहिजे, त्याच्यासाठी आपण शिवमंदिर आर्ट फेस्टिवल जो आहे त्याचं सुरुवात या ठिकाणी केलं। हे 7वं वर्ष या ठिकाणी शिवमंदिर आर्ट फेस्टिवलचं आहे। तर या 7 वर्षामध्ये दरवर्षी जो आहे आदल्या वर्षीचा रेकॉर्ड जो आहे तो मोडण्याचा काम जे आहे शिवमंदिर आर्ट फेस्टिवलने केलेलं आहे। गेल्या वर्षी देखील रेकॉर्ड ब्रेक गर्दी जी है ती त्या ठिकाणी। राष्ट्र की समाज की प्रगति से जुड़ी डेली सच्ची खबरों को देखने के लिए हमारे चैनल महाराष्ट्र नागरिक न्यूज को लाइक करें, सब्सक्राइब करें।